मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. दरवेळी निवडणुका आल्या की आश्वासन मिळतं आणि नंतर आश्वासनाचे ढग कधी विरून जातात कळत सुद्धा नाही. आताही निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाज आपल्या एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं या मागणीसाठी आक्रमक झालाय. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर राज्य सरकारनं धनगर धनगड हे एकच आहेत का याची चाचपणी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. या समितीच्या अहवालानंतर धनगर समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याविषयी जीआर काढण्यात येईल असं आश्वासनही राज्य सरकारनं दिलेलं आहे. मात्र याच मुद्द्यावर बोट ठेवत आदिवासी समाज आता आक्रमक झालाय. धनगर समाज एसटी प्रवर्गात आला तर मूळ एसटी प्रवर्गातील जाती आरक्षणापासून दूर होतील अशी भीती त्यांना आहे. तसंच या घटनेप्रमाणे एससी आणि एसटी प्रवर्गात कुणाचा समावेश करायचा किंवा कुणाला काढायचं याचे अधिकार राज्याकडे नसून ते केंद्राकडे आहेत असं सांगत आता आदिवासी प्रवर्गानं आंदोलनाचं हत्यार उपसलंय. जवळपास 2.5 कोटींची लोकसंख्या असल्यामुळे काही मतदारसंघात हार जीत ठरवण्याची क्षमता धनगर समाजात नक्की आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला नाराज करणं कुठल्याही सरकारला परवडण्यासारखं नाही. मात्र त्याच सोबत धनगर समाजाला चुचकारलं तर आदिवासी समाजाचा कोप ओढवून घ्यायची वेळ येणार हे नक्की. त्यामुळे सध्या जे घडतंय त्याचा अर्थ कसा लावायचा? निवडणुकीच्या तोंडावर तुलनेनं जास्त असलेल्या धनगर समाजाला सरकार नाराज करू इच्छित नाही. आरक्षणापासून वंचित राहण्याची आदिवासी समाजाची भीती किती रास्त आहे? धनगर समाज एनटी ऐवजी एसटी मधून आरक्षण या समाजाला देणं हे खरंच सरकारच्या हाती आहे का, की जीआरचं आश्वासन हे फक्त निवडणुकीपुरतं गाजर आहे? सरकार नेमकी काय भूमिका घेणार? या सरकारला धनगर समाज पावणार की सरकारवर आदिवासी समाज कोपणार? आज आहे आपला चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड, त्याचबरोबर धनगर नेते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत असतील आणि आदिवासी नेते आमदार सुनील भुसारा हे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत. आज या सगळ्या आमदारांनी विधिमंडळ परिसरामध्ये आंदोलन सुरू केलं होतं. नरहरी झिरवाळ होते, स्वतः सुनील भुसारा त्यामध्ये होते, अनेक जणांची नावं यामध्ये आहेत आणि सरकारसोबत त्यांनी चर्चेची मागणी सुद्धा केलेली होती. मी सुरुवातीला हरिभाऊ राठोड यांच्याकडे जाणार आहे. हरिभाऊ, सरकार जे आश्वासन देत आहे त्या आश्वासनात दम आहे का, की आम्ही संशोधन करू, धनगड एक आहे का आणि जीआर काढू एसटी मधनं आरक्षण देण्याचा, सरकारच्या खरंच हातात आहे का? हे मुळीच नाही. हे गेले 1 दशकभर ते आश्वासन देतात आणि आश्वासन नंतर विरून जाते. खरं म्हणजे हा वाद आजचा नाही आहे. गेले 58 वर्ष 1966 मध्ये सन्माननीय इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान असताना बिल आणलं होतं आणि त्यावेळेस धनगर बंजारा यांचं बिल होतं, त्यावेळेस सुद्धा विरोध झाला. त्यानंतर ते बिल कधी आलंच नाही पुढे. 1985 साली सरकारने विचारलं होतं की हे बंजारा आणि धनगराचं बिल पेंडिंग आहे, तर याच्याबद्दल काही तुम्हाला ॲडिशनल काही माहिती मिळाली आहे का, किंवा आजची स्थिती यांची काय आहे? तर त्यावेळेस सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे काही क्रायटेरिया पूर्ण करत नाही आणि त्यामुळे ते अजूनही बिल ते कधी आलंच नाही. आता प्रश्न असा आहे की वाद कुठे आहे की 35 नंबरवर धनगड हा स्पष्ट असा उल्लेख आलेला आहे आणि धनगर समाजाचं म्हणणं आहे की धनगड हा समाजच नाही कुठे, या पृथ्वी तलावर असा धनगड नावाचा नाहीच आहे. मग तो धनगड म्हणजे आम्हीच आहोत, म्हणजे धनगर आणि धनगड एकच आहेत. तो म्हणजे साधारणतः हिंदीमध्ये रचा उच्चार डचा उच्चार र होतो, रचा उच्चार ड होतो, त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. आता खरंच जर सरकारला द्यायचं असेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे याला विरोध आहे. आपल्या मूळ आदिवासी समाज आहे तो साहजिक आहे, तो विरोध करतोय. कारण 67% आरक्षणमध्ये एवढा मोठा समाज येऊन पडला तर निश्चितच त्यांचं आरक्षण त्यांचं जाईल. म्हणून आता सरकारकडे एकमेव उपाय आहे की आहे ते धनगरांचं आरक्षण वाढवून देणं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये सुद्धा उपवर्गीकरण करायला पाहिजे. हा एकमेव उपाय आहे. मी तर आपल्या माध्यमातून धनगर समाजाच्या नेत्यांना त्यांच्याकडे 2 संधी आहे. एक तर जे आहे ओबीसीचं आरक्षण
त्याचं उपवर्गीकरण करण्यासाठी ऑलरेडी जस्टिस रोहिणी आयोग यांनी ऑलरेडी रिकमेंडेशन केले आहे ह्या धनगर भटके विमुक्तांचं वेगळं आरक्षण द्या म्हणून. एक तर त्याची मागणी करावी किंवा आहे ते एसटीचं आरक्षण वाढवून त्याचं उपवर्गीकरण करावं, हा एकमेव पर्याय आहे. बाकी सगळं म्हणजे खोटं आहे, असं देऊ शकत नाही. कारण मराठा आणि कुणबीचा जसा वाद आहे सेम असाच हा वाद आहे. बर बर आपल्यासोबत आरक्षणाचे अभ्यासक आणि धनगर नेते प्रकाश शेंडगे सर सुद्धा आहेत. प्रकाश शेंडगे सर, धनगर समाज मागणी करते की आम्हाला NT मधनं आता ST मध्ये घ्या, पण हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे असं तज्ज्ञ म्हणतात. आता हरिभाऊनी सुद्धा आपल्याला सांगितलं की घटनेप्रमाणे राज्य सरकारकडे अधिकारच नाही असं काही करण्याचा. आणि कसं आहे की हा धनगर समाजाचा हा STचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस किचकट विनाकारण ऑथॉरिटीज आणि कोर्ट्स हे किचकट करत चाललेलं आहे. वास्तविकता आमचं म्हणणं काय आहे हे आधी समजून घ्यायला पाहिजे. धनगर समाज हा मूळ जंगल निवासी आहे. तो जंगलामध्ये रानावनामध्ये स्वतःच्या शेळ्या मेंढ्या घेऊन उदरनिर्वाह करणारी ही जमात आहे. इट्स अ ट्राईब. इथे हा जात नाही आहे. आता ज्या ज्या काही ट्रायबल सर्वे आतापर्यंत देशामध्ये झालेले आहेत ब्रिटिश काळापासून, त्या सगळ्यामध्ये ट्राईब म्हणून या धनगर समाजाचा सर्वे झालेला आहे. आणि तशा प्रकारचे लेखी पुरावे सुद्धा आम्ही या ठिकाणी सरकारकडे आम्ही सादर केलेले आहेत. किंवा धनगर ही जमात नसून जात नसून ही फक्त ट्राईब आहे, त्याचे पुरावे आम्ही सादर केले. आणि त्याच्यामध्ये दुसरा विषय असा आहे की हा धनगर ड शब्द आलाय कुठून इथं ह्या देशामध्ये? कुठं ह्या देशामध्ये ना अख्ख्या पृथ्वी तलावरती धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही आहे. मग अस्तित्वात नसलेल्या जमातीचा सर्वे झाला काय? पण त्याचं रिकमेंडेशन आयोगाने केलं काय? हे काय चाललंय ह्या देशामध्ये? जी जमात अस्तित्वामध्ये ती धनगरच आहे. आणि धनगर हा शब्द जर बघितला तर आपण आमची जी संकल्पना अशी आहे की हा धनगर आला कुठून, तर त्या ठिकाणी जे उत्तर प्रदेशातले त्या काळामध्ये बिहार UP मधले बाबू म्हणजे IAS सगळे ते असायचे. आणि शेवटी धनगर र लिहिला जो असतो तो लिहिताना ड लिहिला जायची भाषाशास्त्र आहे. जसं बलराम जाखर, आम्ही मराठीमध्ये पार्टी बलराम जाखरची आहे, विधानसभेचं उद्घाटन केलं, पण हिंदीमध्ये त्यांच्या कॅबिनेटच्या बाहेर धनगर ड लिहिलेला आहे. मग हा ड आलाय कुठं? हा असा भाषाशास्त्रामुळे आलेला आहे. जसा इंग्लिशमध्ये आपण गुडघ्याला नी म्हणतो पण आधी के लावला जातो म्हणून तो नी गुडघा होतो, तसं चाकूला सुद्धा आधी के लावला जातो. हे भाषाशास्त्र आहे. पण भाषाशास्त्रानुसार तो ड आलेला आहे. त्यात धनगर ड नावाची जमात कुठंच अस्तित्वात नाहीये. जे काय खिलारे कुटुंबाच्या ज्या काही दाखले झाले आहेत त्यातला आज एक दाखला रद्द सुद्धा झालेला आहे. आता उर्वरित 5 दाखले सुद्धा उद्या परवामध्ये ते सुद्धा रद्द होऊन जातील. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने अफिडेव्हिट केलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये कुठेही धनगर नावाचं एकही कुटुंब अस्तित्वात नाहीये. UP मध्ये नाही, बिहारमध्ये नाही, अख्ख्या सगळ्या राज्यांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे. बाकीच्या राज्यांनी धनगरच आहेत असं म्हणून सर्वोच्च देऊ केलेले आहेत. मग अशा वेळी धनगर समाज किती वर्ष अन्याय आपण करणार आहोत? 4 पिढ्यांचे उद्भव झाला ना हा ड झाल्यामुळं. जसा पेशवाई जसा धचा म झाला पेशवाई उद्भव झाली, तसा हा रचा ड झाला आणि धनगर समाजाच्या पिढ्या उद्भव झाल्या ना. विचारूया तशी वेग आहे की आम्ही अजून मागासवर्गीयमध्ये आहे ते 3.5% आरक्षण आमच्या शेंडगे बापूंनी दिलेलं आहे. ते 3.5% आरक्षण आमचं म्हणणं आहे की मागासवर्गीयचं आरक्षण आहे ते तुम्ही ST मध्ये घ्या. मूळ आदिवासी जे आहेत त्यांना 7% आरक्षण द्या. म्हणजे त्यांच्या कुठल्याही एका टक्क्याला मी आरक्षण धक्का लावू इच्छित नाहीये. आमचं आम्हाला वेगळं ब करून द्या. म्हणजे त्यांचे राजकीय फायदे आम्हाला मिळणार नाहीत, त्यांचे शैक्षणिक आणि नोकऱ्याचे फायदे आम्हाला मिळणार नाहीत, त्यांचा निधी आम्हाला मिळणार नाही, आमचा आम्हाला वेगळा मिळेल. त्यामुळे हा जो विषय जो चालू आहे सकाळपासून आज आंदोलन चालू आहे आदिवासी आमदारांचं, पण मला शेंडगेजी याच्यामध्ये एक सांगा, तुम्ही म्हणताय की तुमचं जे 3-3.5% आरक्षण आहे ते फक्त प्रवर्ग तुम्हाला बदलून हवाय, NTच्या ऐवजी तुम्हाला ST करून हवाय, तुमचं आरक्षण हे वेगळंच राहणार आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की STची मर्यादा त्यांनी 7 वरनं 10% न्यावी आणि त्यातलं 3% तुम्हाला द्यावं असं म्हणताय तुम्ही? करेक्ट मॅडम. असं आहे की हे आम्ही का म्हणतोय, आमच्या मनात आलं, आम्ही झोपेतून उठलो आता आम्हाला OBCतनं आम्हाला ST असं नाही आहे. जे कायदे जे आम्ही सादर केलेले आहेत मॅडम, तुम्ही कायदा बघा, महाराष्ट्राचा ग्रामपंचायत ऍक्ट बघा, त्याच्यामध्ये आम्हाला घरपट्टीमध्ये शेड्यूल ट्राईब म्हणून सूट आहे, आम्हाला आदिवासी म्हणून सूट आहे.
बर. स्टॅम्प ड्युटी तुमचा ह्याचा कायदा जो आहे, स्टॅम्प ड्युटीचा कायदा आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सूट आहे. ठीक आहे. वनाक पण जमिनीमध्ये तो हे कायदा तुम्ही आम्हाला लागू म्हणताय ते केलेला आहे. प्रॅक्टिकली अट्टाशुटी कितपत कायद्यावर शक्य तर आहे धनगरावर आणि अट्टाशुटी सरकार कायदा ही तो लागू मागणी झाला, मानणार का केंद्राचा हा प्रश्न कायदा. आहे. कारण हे कारण कायदे तुम्ही जे जे बोगस आहेत ते सगळे म्हणताय कायदे. ही मर्यादा वाढवण्याचा अधिकार एकतर राज्य सरकारला नाहीत घटनेनुसार. एसटी प्रवर्गाची मर्यादा, त्याच्यामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला काढायचं हे सगळं केंद्राकडे आणि राष्ट्रपतींकडे हे अधिकार आहेत. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये राज्य सरकार काय म्हणतंय की धनगर आणि धनगड हे एकच आहेत का हे चाचपण्यासाठी आम्ही समिती हे केलेली आहे, गठीत केलेली आहे. त्याच्या अहवालानंतर आम्ही GR काढू. म्हणजे सरकार तुमच्या वेगळ्या आरक्षणाला ॲड्रेसच करत नाहीये. हा मेन मुद्दा आहे. ठीक आहे, मी पुन्हा येते आपल्याकडे. आमदार सुनील भुसारा आपल्यासोबत आहेत. आज जे आदिवासींच्या बाजूने आंदोलनाला बसलेले होते त्या नेत्यांपैकी एक आहेत. आमदार भुसारा, तुम्ही ऐकलेलं असेल आता प्रकाश शेंडगे काय म्हणतात. त्यांना वेगळं आरक्षण अपेक्षित आहे. प्रवर्ग एसटीचा हवा आहे, वेगळं आरक्षण म्हणजे एसटीची मर्यादा 10% वाढवायची ही आमची मागणी आहे. आम्हाला काय मूळ आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात इंटरेस्ट नाही असं ते म्हणतात. मान्य आहे का तुम्हाला? नाही, एसटीची आपण जे सांगितलं त्याप्रमाणे हे सगळे अधिकार केंद्र सरकारला आहेत आणि संसद घटनेप्रमाणे तो विषय आहे. तुम्ही सांगताना सांगितलंय की हे सगळे अधिकार केंद्राचे आहेत, राज्य सरकारला हे अधिकार नाहीत. बर. आणि त्याचबरोबर धांगड आणि धनगरचा विषय आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 2 वेळा निकाल दिलेला आहे. आता सुद्धा 23 एप्रिल 2024ला धनगर हे धनगड नाहीत, त्यांचा आदिवासी जमातीत समावेश करणं शक्य नाही असं हायकोर्टाने पण सांगितलंय आणि सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय. आणि धनगर समाजाला वेगळं 3.5% आरक्षण आहे. त्याचबरोबर दोघांमधला फरक मधला एक फार मोठा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स 30चा अहवाल आहे, तो अहवाल सरकारकडे आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार सुद्धा सांगताय आहे की धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देता येणार नाही आणि धनगर समाज आदिवासी आहे हा कुठल्याही शासकीय याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही. धांगड जे आहेत ते ओराण आहेत. ओराण 36 नंबर आमच्या याच्यामध्ये संविधानामध्ये 36 नंबरला जो आमचा उल्लेख आहे तो ओराण धांगडचे जे दाखले जे दिले आहेत, आजही आम्ही आमची मिटिंग सांगितली, आम्ही मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं, तुम्ही जे दाखले रद्द करण्याचं म्हणताय ती सुद्धा प्रोसिजर चुकीची आहे. एखाद्या समाजाचं नाव त्या सूचीमध्ये आहे, धांगड समाजाच्या लोकांना दाखले दिलेले आहेत, ते दाखले रद्द करण्यासाठी धनगर समाजाचे नेते आग्रह करतात, सरकारवर दबाव आणतात, हे कितपत योग्य आहे? त्यामुळं एसटी जे कॅटेगरीमध्ये ज्या 48 जमाती आहेत त्यांची सूची सरकारकडे आहे, केंद्र सरकारकडे आहे आणि त्याप्रमाणे राज्य सरकार करतंय. दबाव आणून आणि आम्हाला आधी आपण ओबीसी मध्ये होतात, आता सांगता आम्हाला एसटी मध्ये घ्या, तर ही मागणी चुकीची आहे हे मी नेहमीच सांगत आलेलो आहे. त्या संदर्भातलं विस्तृत भाषण सुद्धा मी सभागृहामध्ये केलेलं आहे आणि सरकारने भूमिका मांडलेली आहे, कोर्टामध्ये भूमिका मांडलेली आहे, हायकोर्टामध्ये त्याचा रिव्ह्यू झाला, हायकोर्टाने निकाल दिला, हायकोर्टानंतर काही लोक आपले सुप्रीम कोर्टात गेले, त्यांनाही सुप्रीम कोर्टाने सगळ्या बातमी तपासल्या, पडताळल्या आणि सांगितल्या. आता जी समिती नेमलेली आहे त्या समितीला हे सांगितलंय की जे धनगड हा जो विषय आहे तुम्ही व्हेरीफाय करा. दाखला देताना ते जात पडताळणी त्यांना दाखला दिलाय, जात पडताळणी दिलेली त्यांना एसटीची, तर ती व्हेरीफाय करूनच दिलेली आहे. मग त्याला सुद्धा आपले जे नेते आहेत ते खरं म्हणायला तयार नाहीत. तेव्हा हे रद्द करा, हे चुकून दिले गेले, त्यांनी खोटं केलं वगैरे, म्हणजे आपला ज्या यंत्रणेने दाखले इश्यू केले त्यांच्यावर सुद्धा आपला विश्वास नाही. पण म्हणजे सुनील भुसाराजी, आज तुम्ही सरकारला भेटलात तर नेमकं तुम्हाला काय आश्वासन मिळालंय? आणि दुसरी गोष्ट, सरकारकडे जर अधिकारच नसतील तर आम्ही GR काढू वगैरे आश्वासन सरकार देतच कसं? ते चुकीचं आहे. परंतु ते सरकारमधल्या एका मंत्र्याने ते वक्तव्य केलेलं आहे, परंतु तसा अधिकार हा आपल्याला आपणही सांगितलं मगाशी की हे सर्व अधिकार आरक्षण वाढवून देण्याचे किंवा एखाद्या कोट्यामध्ये एखाद्याला अंतर्भूत करण्याचे सर्व अधिकार हे केंद्र सरकारला आहेत, संसदेला आहेत, राज्य सरकारला तो अधिकार नाही. त्यामुळं एखाद्या मंत्र्याने तसं वक्तव्य करणं एखाद्या समाजाचं फक्त मन राखण्यासाठी किंवा वेळ मारून येण्यासाठी असेल तर मला वाटतं ते योग्य नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की फक्त धनगर समाजाचं मन राखण्यासाठी सरकार अशा प्रकारचे आश्वासन देते. ठीक आहे शेंडगेजी, तुमचं मन राखण्यासाठी आणि तुम्ही जो दावा करताय की ज्याप्रमाणे धनगड हा भाषेमधलं कॉम्प्लिकेशन आहे, तसंच आता सुनील भुसारांनी सांगितलंय की धनगड हा संबंधच येत नाही, आमच्याकडे ओराम धांगड नावाची जात आहे, तर धांगडचं स्पेलिंग झालेलं आहे आणि त्याचा उच्चार धनगड केलेला आहे. नंतर त्यांचाही दावा तोच आहे, धनगर हा धनगड नव्हेच, आमच्याकडे जी धांगड नावाची जमात आहे तेच धनगड आहेत, असं त्यांचा दावा आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट टू भुसार साहेब, मी
त्यांनी शब्द एक ओरॉन नावाचा शब्द आता रेकॉर्डवर आणलेला आहे आपल्या चर्चेमध्ये. तो ओरॉन म्हणजे काय? हुज ओरॉन? ओरॉन महाराष्ट्रामध्ये ही जमात आली कुठून? कसा महाराष्ट्राच्या यादीमध्ये ओरॉन नावाचा शब्द येतो कुठून? अख्ख्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशाच्या तिथं ओरॉन शब्द आहे आणि धनगर शब्द आहे. मग धनगरच्या सोबत ओरॉन का आला? आणि ओरॉनची व्याख्या काय? ओरॉन म्हणजे काय? ह्याचं सगळं तुम्ही आपण बघा, तर ओरॉन म्हणजे धनगरच आहे. ते ओरॉनचा अर्थ धनगर आहे. त्याच्यामध्ये दुमत कुणाचंच नाही आहे काय की हा ओरॉन म्हणजे धनगर नाही असं कोणीच म्हणत नाही आहे. देशामध्ये सगळं ओरॉन धनगरच म्हणतायत. पण आता प्रश्न निर्माण झालेला आहे की राज्याला अधिकार आहे की नाही, का फक्त केंद्राला अधिकार आहे? मी भुसार साहेबांना सांगू इच्छितो की गेल्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टचा एक निकाल झालेला आहे. त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा सब कॅटेगरीचा अधिकार जो आहे तो त्यांनी राज्याला दिलेला आहे की त्याच्यामध्ये जर एखाद्या जमातीचा अन्याय झाला असेल तर आपण सब कॅटेगरायझेशन करून त्या जमातीला न्याय देऊ शकता. अशा प्रकारचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसच्या बेंचेसने गेल्याच महिन्यामध्ये त्यावेळी दिलेला आहे. त्यामुळे आता परिस्थिती बदललेली आहे. यापूर्वी राज्याला अधिकार नव्हता. ओबीसी पुरता मर्यादित आहे ना, केंद्राला SC ST ला पण लागू पडतो. माझ्या माहिती तो ओबीसी पर्यंत मर्यादित आहे. नाही, तो फक्त SC ST ला जो सुप्रीम कोर्टचा निकाल आहे सब कॅटेगरायझेशन तो SC ST साठी आहे आणि ओबीसी साठी केंद्र सरकारने रोहिणी आयोग नेमलेला आहे. आणि रोहिणी आयोगामध्ये तेच काम सुरू आहे की ओबीसी मध्ये काही जमाती ज्या पुढारलेल्या जमाती आहेत त्यांना सगळं आरक्षण मिळतं आहे आणि ज्या मायक्रो ओबीसी आहेत त्यांना ते आरक्षण मिळत नाही आहे. म्हणून मायक्रो ओबीसीला वेगळं काढायचं आहे, अबकडं करायचं आणि ह्या मायक्रो जमातीला सुद्धा स्पेशल आरक्षण द्यायचं. हे सुद्धा ओबीसी मध्ये सुरू आहे. तसंच ST ST मध्ये सुद्धा हे सुप्रीम कोर्टने दिलेलं आहे. त्याच्यामुळे राज्याला अधिकार निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही राज्याला सांगितलं की तुम्हाला अधिकार दिलेला आहे, तुम्ही सब कॅटेगरी करा. मूळ ओबीसीच्या हक्काला मुळीच धक्का लावू नका, त्यांचा 1% सुद्धा हे करू नका. काही आमदारांचं असं मला जे खाजगीरित्या भेटून सांगितलं की आमचे मतदारसंघ धनगर समाजाचे नेते घेऊन टाकतील. पण ज्या ठिकाणी आता आदिवासींचे मतदारसंघ राखीव आहेत त्या ठिकाणी धनगर समाजाची एक ग्रामपंचायत सुद्धा नाही आहे. त्यामुळे साधा पंचायत सदस्य सुद्धा धनगराचा होणार नाही. आमदार तर लय लांब झाले. आमचा सर्वेक्षण होईल त्यानुसार आमचे आमदार जे आहेत ते राखीव होतील. ते पश्चिम महाराष्ट्रात होतील. उद्या बारामती सुद्धा जो आहे तो सुद्धा राखीव ST होणार आहे. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्या जे नेते मंडळी आहेत सगळ्यांचा विरोध तेवढ्यासाठी आहे की पश्चिम महाराष्ट्रातले सगळे हे जे संस्थानिक आहेत ना, ह्या सगळ्या संस्थानिकांचे मतदारसंघ सगळे राखीव होणार आहेत आणि त्या ठिकाणी सगळे धनगरांची पोरं त्या ठिकाणी आमदार होतील. आणि म्हणून हा प्रश्न जो आहे तो चिघळत आणि रगडत ठेवलाय आणि आदिवासींना विनाकारण आमच्या अंगावर सोडून नाही धनगर तुमचं आरक्षण खाऊन टाकतील, तुमचे आमदारके खाऊन टाकतील, अशा प्रकारे एक हे जे आहे एक राजकीय षडयंत्र आहे असं म्हणतात. ठीक आहे, आमदार भुसारा ते असं म्हणतात की राज्य सरकारला हे आदेश हे हक्क आहे, असं काही करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत आणि आता जे काही राज्यात चाललेलं आहे आदिवासींना इन्सिक्युअर करण्याचा जो प्रकार सुरू आहे ही फक्त राजकीय खेळी आहे. नाही, तसं आम्हाला वाटत नाही. जरी मी विरोधी पक्षामध्ये असलो तरी सुद्धा हा कुठल्याही सरकारने असा कधी प्रयत्न केला नाही. SC ST यासाठी जे मतदारसंघ रिझर्वेशन आहेत ते रिझर्वेशन आहेतच. धनगर समाजाची जी मागणी आहे मी नेहमी म्हणतो की ती मुळातच चुकीची आहे. कारण ऑलरेडी त्यांना वेगळं आरक्षण आहे. कॅटेगरी वाईज ओबीसींना आरक्षण आहे, SBC ला वेगळं आरक्षण आहे, मुस्लिमांनाही माझ्या काळामध्ये आरक्षणाचा काही प्रयत्न सरकारने केला होता, मराठा समाजालाही आरक्षणाचा प्रयत्न सरकारने केला होता. आता 50% आरक्षण जाऊ नये ही जी भूमिका सुप्रीम कोर्टाची आहे संविधानाच्या याच्याप्रमाणे. त्यामुळं साहेब जसं म्हणतायत शेंडगे साहेब की कुणी त्यांना सांगितलं की तुमचे मतदारसंघ, अशी काही भीती कोणाच्या आमच्या मनामध्ये नाही. आम्हाला त्या ठिकाणी कायदा चांगला माहिती आहे. आरक्षण ज्या पद्धतीने याच्या आधी जेव्हा सुरू झालंय आणि दिलं गेलंय त्यामध्ये आमची कुठलाही त्यामध्ये आम्हाला असं वाटत नाही की कुठलं सरकार म्हणजे आमचं आधीचं होतं किंवा आताचं जे आहे ते सुद्धा असा कुठला प्रयत्न करतोय एखाद्या समाजाला उचलून असं मला वाटत नाही. कारण तशी परिस्थिती नाही. आमच्या समाजामध्ये जे आरक्षण म्हणजे आम्हाला आदिवासी त्यामध्ये समाविष्ट करा ही जी मागणी आहे त्याला आमचा विरोध आहे. हे आमदारकीचं आरक्षण किंवा राजकीय आरक्षण हा पुढचा विषय आहे. आमच्या समाजामध्ये 48 एकूण जमाती आहेत, त्यापैकी 45 जमाती ह्या राज्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ गोंड जमात आहे तर गोंड जमातीच्या कॅटेगरी पोट जाती अजून 5-6 पोट जाती असतात. आमच्याकडे ज्या महादेव कोळी आहेत, मग मल्हार कोळी आहेत, अजून त्याच्यामध्ये इतर दुसरे कोळी आहेत. तर कोकणा समाजामध्ये कोकणी अशा पोट जाती असतात. ठाकूर समाजामध्ये ठाकूर म ठाकूर अशा पोट जाती असतात. अशा आमच्या एकूण मूळ जाती आहेत त्या 48, त्यापैकी अस्तित्वातल्या 45 आणि प्रत्येक जातीमध्ये पोट जाती आहेत. त्यामुळे अजून एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी आमचा विरोध आहे.
ठीक आहे. राठोड सर, तुम्ही आता ही दोन्ही बाजूचे आर्ग्युमेंट्स ऐकलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शेंडगेनी जे म्हटलं की आम्हाला एसटी मध्ये आरक्षण वाढवून द्या, आरक्षण तेवढंच असलं तरी चालेल पण ते एसटी प्रवर्गातनं आम्हाला हवंय, त्यासाठी तुम्ही एसटीची मर्यादा वाढवा, ही त्यांची मागणी आहे. ही रास्त आहे का, प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? जर नसेल असं तर यावरती सोल्युशन काय? अगदी बरोबर आहे. प्रकाशजी शेंडगे यांची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि तेच एकमेव पर्याय आहे, दुसरं अल्टरनेटिव्ह नाही आहे सरकारकडे. परंतु सरकार असं का आश्वासन देते वारंवार? छोटीशी शंका फक्त, तुम्ही हे रास्त म्हणताय म्हणून आपल्या प्रेक्षकांना हे समजावं यासाठी, एनटी मधनं 3% आरक्षण असणं आणि एसटी मधनं 3% आरक्षण असणं ह्याच्यामध्ये काय फरक आहे? एसटी मध्ये जाणं कसं फायद्याचं आहे धनगर समाजाला? निश्चितच काय झालंय की शेड्यूल ट्राईबसाठी वेगळं बजेट असतं, शेड्यूल ट्राईबसाठी वेगळ्या योजना आहेत, शेड्यूल ट्राईबसाठी राजकीय आरक्षण आहे आणि म्हणून त्या आरक्षणाला महत्व प्राप्त झालं आहे. अदरवाईज 3.5% काही कमी नाही. मान्य शरद पवार साहेबांनी हे जे आरक्षण दिलेलं आहे ते काही कमी दिलेलं नाही आहे, फार जास्त दिले आहे. खरं म्हणजे 3.5% एकाच समाजाला, धनगर समाजाला आरक्षण दिलं मान्य शरद पवार साहेबांच्या काळात झालेला आहे. आणि तोच जर धागा पकडून आपण जर पुढे गेलो आणि मान्य शेंडगे साहेबांनी सांगितलं की आमचं वाढवून वेगळं द्या, फार चांगली गोष्ट आहे. आता ते स्वतः मागणी करत आहे, सरकारचं कर्तव्य आहे की अशा पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाचा अलीकडेच निर्णय आलेला आहे, त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे तुम्ही करू शकता. राज्य सरकारला तो अधिकार आहे आणि केंद्र सरकार सुद्धा आपलंच आहे, म्हणजे यांचंच आहे, तर करतो. तर हे होते. शिवाय जे जस्टिस रोहिणी आयोग आहे त्याच्यामध्ये धनगरांना वेगळं 9% भटक्यामुक्तांना रिकमेंडेशन केलं आहे, तेही करता येईल. सगळं सरकारकडे असताना सरकार का चालढकल करतं आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस अशा पद्धतीने त्यांना आश्वासन देणं आणि वेळ मारून नेणं हे काही बरोबर नाही आहे. हे एखाद्या एवढ्या मोठ्या समाजाला तुम्ही अशा पद्धतीने वेळ मारून नेऊन खोटं आश्वासन देऊन वेळ मारून नेता आणि यांची मतं घेता, हे काही योग्य नाही. पण म्हणजे तुम्ही म्हणताय की जी मर्यादा वाढवण्याची मागणी धनगर समाजाची आहे ते राज्य सरकारला करणं शक्य आहे असं म्हणताय तुम्ही? यस कारण अलीकडे जो निर्णय आलेला आहे त्यानुसार उपवर्गीकरण करता येते आणि एम्पिरिकल डाटा आपल्याकडे असेल तर आपल्याला आरक्षण वाढवून देता येते. हे सरकारच्या अधिकारातलं आहे. इव्हन 50%च्या वर सुद्धा आपण देऊ शकतो आरक्षण जर एम्पिरिकल डाटा आपल्याकडे असेल. मागे आपण बांटी आयोगाने जो एम्पिरिकल डाटा मिळवलेला आहे त्याच्यानुसार 37.88% ओबीसी आहेत आणि या ओबीसी मध्ये धनगर आहे. धनगर काही वेगळा नाही आहे. ठीक आहे. भुसाराजी, मला शेवटची कॉमेंट हवी आपली. जरी त्यांना वेगळं 3.5% दिलं असेल. बरं, ठीक आहे. मला शेवटची कॉमेंट भुसाराजी आपली हवी आहे. जर 3% वेगळं आरक्षण एसटी प्रवर्गातनं धनगर समाजाला दिलं त्यांचं मर्यादा वाढवून, तर तुम्हाला काही आक्षेप असेल का? नाही, तर मग अशी सांगितलं की ऑलरेडी त्यांना 3.5% आरक्षण हे धनगर समाजाला स्वतंत्र आहे, त्यांना त्यांच्या सगळ्या सवलती लागू आहे. आता मग अशी सांगितलं की राजकीय आरक्षण त्याला महत्व प्राप्त झालंय, धनगर वेगळं बजेट आदिवासींना आहे आणि वेगळं राजकीय त्यांना रिझर्वेशन नाही म्हणून त्यांना हवं आहे. तर ही म्हणजे हे जी थिंकिंग आहे ही योग्य आहे का? एखाद्या समाजाला महत्व प्राप्त झालेलं आहे किंवा त्यांना 9% बजेट सेपरेट मिळतं आहे, ती तर शरद पवारांची कृपा आहे. की शरद पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री या राज्याचे झाले त्यावेळेला अशी मागणी झाली की एक जनरल बजेटमधून या समाजाला तेवढा निधी मिळत नाही पाहिजे तेवढा निधी. आणि फार मोठा 18 जिल्हे आदिवासी बहुल या राज्यामध्ये आहेत. 13 जिल्हे हे आता पेसा जिल्हे झाले, जिथे 50% जास्त आदिवासी समाज राहतो, तिथे पेसा जिल्हे घोषित केले सरकारने. पेसा कायद्याची अंमलबजावणी केली, तो स्वीकारला सरकारने, फडणवीस साहेबांच्या सरकारने स्वीकारला. आता अशा ठिकाणी ज्या लोकांच्या त्यांना वैयक्तिक चांगला निधी मिळावा, त्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून 9% बजेट लोकसंख्येच्या प्रमाणात, राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात 9.3% बजेट हे त्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी कायदा केला. त्या बजेटला हुरळून त्या बजेटच्या मागे राहून हे सगळं चाललंय का? आता त्याने की त्यांना स्वतंत्र बजेट मिळतं, त्यांना वेगळं आरक्षण मिळतं. म्हणजे एखाद्या समाजासाठी चांगली होणारी गोष्ट त्यामध्ये आपण आपला समाज घुसवायचा प्रयत्न, हे अशी भूमिका योग्य आहे का? बर,
ठीक आहे, दोन्ही समाजाने आपल्या भूमिका समोर मांडलेल्या आहेत. अर्थात धनगर म्हणजेच धनगड आहे का, की जसं आदिवासी समाजातर्फे दावा केला जातो की धांगड ही जी त्यांच्यातली जमात आहे तिथेच भाषेच्या क्लिष्टतेमुळे ते धनगड धांगड असं झालेलं आहे, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र मुद्दा आहे की हरिभाऊनी ज्या मुद्द्यावरती बोट ठेवलेलं आहे की निवडणुका तोंडावर आल्यानंतर अशा प्रकारे एखाद्या समाजाला झुलवत ठेवणं हे कितपत योग्य आहे. विशेषतः आदिवासी समाज, जसं आता भुसाराजींनी उल्लेख केला की 13 जिल्हे हे पेसा जिल्हे झालेले आहेत, आदिवासी बहुल जिल्हे झालेले आहेत. आणि धनगर समाज हा इतका समाज आहे की अनेक मोठे मतदारसंघ इन्फ्लुएन्स करण्याची ताकद आहे. तर अशा मोठ्या समाजांना झुलवत ठेवण्यामध्ये काही अर्थ आहे का, याचा विचार नक्की व्हायला हवा. की ही लढाई ही काय म्हणतात ते, त्याला आपण झुंजवत बसायचं फक्त मतांच्या जोगव्यासाठी, याचा विचार नक्की व्हायला हवा. या चर्चेसाठी आपल्याला हरिभाऊ राठोड, आमदार सुनील भुसारा आणि प्रकाश शेंडगेजी तिघांनीही वेळ दिला. तिघांचे आभार. आजचा धुरळा इथेच थांबलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.